आईच्या मायेने मुलांचं संगोपन करणारी, मुलांवर संस्कार घडवणारी आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घेणारी अंगणवाडी सेविका ही घराच्या भिंतीबाहेरची माय असते। म्हणूनच अंगणवाडी सेविका हा समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे। मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणं असो, पोषण आहार देणं असो किंवा सरकारच्या विविध योजना स्थानिक पातळीवरील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं असो, अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आशा आणि अंगणवाडी सेविका पार पाडत असतात। त्यामुळेच त्या सरकार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील एक जबाबदार दुवा होतात। याच आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांना दिलासा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आपल्या महायुती सरकारने घेतलाय। सानुग्रह अनुदानाबरोबरच कर्तव्य बजावत असताना दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला तर सरकारकडून 10 लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। यासाठी 1,05,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या आधीही सरकारनं अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन, स्मार्टफोन देणं किंवा मदतनीस पदं भरण्याचा निर्णय, अशा अनेक निर्णयातून अंगणवाडी सेविकांना दिलासा देण्याचं काम आपल्या सरकारने केलंय। लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा मुलींना मोफत शिक्षण यातून राज्यातील माय भगिनींचं सक्षमीकरण केलं जातंय। असं असतानाच अंगणवाडी सेविकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानं सक्षमीकरणाची ही वाटचाल पुन्हा एकदा अधोरेखित होते।